तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करता का? आपल्या हातनं झालेल्या चुकांसाठी सतत स्वतःला दोषी ठरवता का किंवा स्वतःवरती टीका करत राहता का? तुम्हाला रेस्ट घेतली किंवा ब्रेक घेतला तर गिल्टी वाटतं का? तुमची जुनी फेलियर्स किंवा जुन्या चुका सतत तुमच्या मनात रिप्ले होत असतात का? सतत तुम्हाला आठवत असतात का? त्यावेळी मी तसं नको करायला पाहिजे होतं, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात सातत्याने येतात का? तुम्हाला स्वतःला माफ करायला अवघड जातं का? पूर्वी झालेल्या चुकांसाठी असेल, तुमच्या हातनं काही घडलेल्या वाईट गोष्टींसाठी असेल, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला अजूनही माफ करू शकत नाही आहात, असं काही आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कंपॅशन असणं किंवा स्वतःशी सॉफ्टली दयाळूपणे वागणं, प्रेमानं वागणं हे तुम्हाला कमकुवतपणाचं लक्षण वाटतं का? त्यातनं तुमची प्रगती होणार नाही असा काहीसा तुमचा समज आहे का? तसं असेल तर तुमच्यामध्ये सेल्फ कंपॅशनची कमतरता असू शकते. आज समजून घेऊयात नेमकं हे काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या सकारात्मकतेवरच्या आणि मनस्वास्थ्यावरच्या या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवी सकारात्मक मानसिक सवय, ज्याचं नाव आहे सेल्फ कंपॅशन किंवा आत्मकरुणा. तुम्ही कधी स्वतःला स्वतःशीच निगेटिव्हली बोलताना पकडलंय का? म्हणजे सारखी तीच काय चूक करतेस तू, किंवा मला काहीच नीट जमत नाही, आय एम नॉट गुड इनफ, किंवा आय एम गुड फॉर नथिंग, अशा प्रकारची नकारात्मक वाक्य तुम्ही स्वतःच्या सेल्फ टॉकमध्ये कधी ऑब्झर्व केली आहेत? खरं तर आपण सगळेच स्वतःशी बोलताना असं काही वेळा करत असतो. पण आता कल्पना करून बघा, जर हीच निगेटिव्ह वाक्य तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला बोललात तर, सातत्यानं बोललात तर, कदाचित एकदा दोनदा ते ऐकून घेतील, पण सतत असं व्हायला लागलं तर ते तुमच्याशी थेट बोलणंच बंद करतील. मग तरीही आपण स्वतःशी असे का वागतो? इतक्या निगेटिव्हली स्वतःशी का बोलतो? आपण स्वतःशी कसे बोलतो किंवा स्वतःला कसं वागवतो याचा खरं तर आपल्या मनावरती, आपल्या आरोग्यावरती, आपल्या मनावर येणाऱ्या ताणावरती आणि अगदी नात्यांवरती सुद्धा परिणाम होत असतो. सेल्फ कंपॅशन हा शब्द तुम्ही कदाचित सोशल मीडियावरती किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना ऐकला असेल. याचा अर्थ सायंटिफिकली आपण समजून घेऊया, कारण याच्याविषयी बरेच गैरसमज सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा कुठेही सापडतील. एका उदाहरणातनं बघूयात. कल्पना करा की तुमची एक मैत्रीण किंवा मित्र तुमच्याकडे एक त्यांचा प्रॉब्लेम घेऊन आलाय. ते एका परीक्षेला बसले होते, कदाचित ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी असेल, आणि ते त्या परीक्षेत त्यांचं सिलेक्शन झालं नाही. त्या परीक्षेमध्ये ते फेल झाले आणि ते तुमच्याकडे दुःखाने आले. अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी कसं बोलाल किंवा त्यांना काय सल्ला द्याल? कदाचित तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे, होतं असं, चुका प्रत्येकाकडनं होतात, यावेळी कदाचित प्रयत्न कमी पडले असतील, तू पुढच्या वेळी पुन्हा ट्राय कर, आत्ता एवढा मनाला लावून घेऊ नकोस, अशा काहीतरी प्रकारे तुम्ही त्यांच्याशी कदाचित बोलाल. आता कल्पना करा की असंच सेम प्रेमानं आणि कंपॅशननी तुम्ही स्वतःशी बोलता आहात. त्याला आपण सेल्फ कंपॅशन म्हणतो. म्हणजेच एखाद्या अवघड प्रसंगी किंवा दुःखाच्या प्रसंगी आपण स्वतःशी दयेनं, प्रेमानं वागणं याला आपण सेल्फ कंपॅशन असं म्हणतो. डॉक्टर क्रिस्टीन नेफ या मानसशास्त्रज्ञांनी यावरती बराच रिसर्च केलेला आहे, बरंच संशोधन केलेलं आहे, आणि त्यातून त्यांनी सेल्फ कंपॅशनचे 3 कॉम्पोनंट सांगितलेले आहेत, म्हणजे 3 भाग सांगितलेले आहेत. त्यातला एक आहे सेल्फ काइंडनेस, म्हणजे स्वतःशी प्रेमानं, दयाळूपणानं वागणं. दुसरा आहे माइंडफुलनेस, म्हणजे आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये आपल्या फिलिंग्सबद्दल अवेअर राहणं आणि त्या फिलिंग्सना आहेत तसं असू देणं. आणि तिसरा आहे कॉमन ह्युमॅनिटी, म्हणजेच किंवा कनेक्शन टू ह्युमॅनिटी, म्हणजे आपल्यावरती आलेला अवघड प्रसंग किंवा आपल्यावरती ओढवलेलं एखादं दुःख किंवा आपल्याकडनं झालेली एखादी चूक, हा अनुभव आपल्यासाठी एकट्यासाठी युनिक नाहीये, आपण त्याच्यात आयसोलेटेड नाही आहोत. चुका सगळ्यांकडनंच होतात, दुःखाचे प्रसंग अनेकांवर येत असतात. हे माणूस असण्याचं एक लक्षण आहे. आपण इम्परफेक्ट असणं हे माणूस असण्याचं एक लक्षण आहे आणि ते प्रत्येकाकडे आहे. सेल्फ कंपॅशनचे आपल्या मानसिक आरोग्यावरती चांगले परिणाम होतात, हे संशोधनातनं सिद्ध झालंय. तसंच सेल्फ कंपॅशनची कमतरता असणाऱ्या लोकांच्या मनावरती, त्यांच्या मानसिक आरोग्यावरती बरेच वाईट परिणामही संशोधनातनं पाहायला मिळालेले आहेत. पण मग आता नेमकं ओळखायचं कसं की खरंच आपल्यामध्ये सेल्फ कंपॅशनची कमतरता आहे किंवा नाही? त्याच्यासाठी पुढचे हे काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करता का? आपल्या हातनं झालेल्या चुकांसाठी सतत स्वतःला दोषी ठरवता का किंवा स्वतःवरती टीका करत राहता का? तुम्हाला रेस्ट घेतली किंवा ब्रेक घेतला तर गिल्टी वाटतं का? तुमची जुनी फेलियर्स किंवा जुन्या चुका सतत तुमच्या मनात रिप्ले होत असतात का? सतत तुम्हाला आठवत असतात का? त्यावेळी मी तसं नको करायला पाहिजे होतं, अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात सातत्याने येतात का?
तुम्हाला स्वतःला माफ करायला अवघड जातं का? पूर्वी झालेल्या चुकांसाठी असेल, तुमच्या हातनं काही घडलेल्या वाईट गोष्टींसाठी असेल, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला अजूनही माफ करू शकत नाही आहात, असं काही आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कंपॅशन असणं किंवा स्वतःशी सॉफ्टली दयाळूपणे वागणं, प्रेमानं वागणं, हे तुम्हाला कमकुवतपणाचं लक्षण वाटतं का? त्यातनं तुमची प्रगती होणार नाही असा काहीसा तुमचा समज आहे का? तसं असेल तर तुमच्यामध्ये सेल्फ कंपॅशनची कमतरता असू शकते. पण म्हणजे सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःशी सतत प्रेमाने बोलणं किंवा खूप सॉफ्टली बोलणं किंवा अगदी स्वतःची दया करणं असं अजिबात होत नाही. सेल्फ कंपॅशनची आपल्याला गरज कधी असते तेही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपलं आयुष्य नॉर्मल चाललेलं असतं, स्मूथली चाललेलं असतं, चांगल्या गोष्टी घडत असतात, तेव्हा आपण त्याच्याशी कोप करू शकतो, आपण ते व्यवस्थित सुरळीत पुढे नेऊ शकतो. पण जेव्हा आपल्या आयुष्यात अवघड प्रसंग येतात, डिफिकल्टीज येतात, तेव्हा आपल्याला स्वतःला सेल्फ कंपॅशनची गरज असते. जसं की एखादं संकट आलं, एखादी दुःखाची काही गोष्ट घडली आपल्या आयुष्यात, तेव्हा आपल्याला सेल्फ कंपॅशनची गरज असते. आपल्याकडून काही कामात चूक झाली किंवा कुठे अपयश आलं, तिथेही सेल्फ कंपॅशनची गरज असते. काही फिजिकल आजार झाले किंवा काही मानसिकही आजार झाले तिथे, तसंच तुमच्या जवळच्या कुणाला काही आजार झाले असतील आणि तुम्ही त्यांचे केअर गिव्हर असाल, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वतःसाठी सेल्फ कंपॅशन ठेवणं आवश्यक आहे. खास करून पेरेंटिंगमध्ये जेव्हा पालकांचा मुलांसोबत काही डिफिकल्ट फेजेस येतात, तिथे संयम तुटतो, अशा वेळी सुद्धा आपल्याला सेल्फ कंपॅशनची गरज असते. आणि आजकालच्या काळामध्ये तर एस्पेशली जेव्हा सोशल मीडियावरती तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करत असता किंवा इतरांचं यश बघून स्वतः आपण किती अपयशी आहोत असं समजत असता, तिथेही आपल्याला सेल्फ कंपॅशनची गरज असते. अशा वेळी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारणं सुद्धा आपल्याला उपयोगी ठरेल. ते म्हणजे या अवघड प्रसंगात मी स्वतःची बाजू घेऊ शकतोय का किंवा शकते का, किंवा मी स्वतःसोबत उभा राहू शकते का? आता सेल्फ कंपॅशन म्हणजे नेमकं काय नाही ते आपण बघूया. कारण सोशल मीडियावरती आणि आपल्या आसपास सर्वत्रच याविषयीचे अनेक गैरसमज आपल्याला बघायला मिळतात. हे गैरसमज म्हणजे सेल्फ कंपॅशन म्हणजे आळशीपणा आहे असा एक गैरसमज आहे. सेल्फ कंपॅशन म्हणजे हार मानणं, एखादी गोष्ट अवघड आहे म्हणून पूर्ण ती सोडून मागे निघून येणं, असा काहींचा गैरसमज असतो. तर काहींना असं वाटतं की आपल्यामधल्या चुका सुधारण्यासाठी स्वतःसोबत फक्त कठोर होण्याची आवश्यकता असते, त्याच्यामुळे सेल्फ कंपॅशन म्हणजे अधोगतीचा रस्ता, असंही काहींचा गैरसमज असतो. काहींना वाटतं सेल्फ कंपॅशन म्हणजे आळशीपणा आहे, पण प्रत्यक्षात सेल्फ कंपॅशन म्हणजे यातल्या कुठल्याही गोष्टी नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला एखाद्या अवघड परिस्थितीतनं जात असताना समजून घेणं, त्या अवघड परिस्थितीला एक्नॉलेज करणं आणि ते एक्नॉलेज करून प्रेमानं पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं. उदाहरणार्थ, लहान मूल जेव्हा चालायला शिकत असतं, बाळ जेव्हा चालायला शिकत असतं, तेव्हा ते कितीतरी वेळा पडतं, कितीतरी वेळा चालण्यामध्ये ते एक प्रकारे बघितलं तर अपयशी ठरतं. पण आपण त्यांना त्यावेळी ओरडतो का? आपण त्यांना गिल्टी फील करवतो का? त्यांना शेम देतो का? नाही. आपण त्यांना प्रेमानं पुन्हा उठून उभं करतो आणि पुन्हा चालण्यासाठी एनकरेज करतो. आपल्याला हेच स्वतःसोबत करायचं आहे. हेच सेल्फ कंपॅशन आहे. या सेल्फ कंपॅशनच्या अभावामुळे नेमके आपल्या मनामध्ये काय परिणाम होतात? तर जेव्हा आपल्या मनामध्ये याचा अभाव असतो, तेव्हा आपण स्वतःवरती खूप कठोर होऊन टीका करत असतो, स्वतःला दोष देत असतो. त्यातून गिल्ट, शेम अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. काही जण स्वतःला हेटही करायला सुरुवात करतात. त्यातून आपल्या मनामध्ये थ्रेट परसिव्ह होते. सतत चुका करण्याची भीती आपल्या मनामध्ये राहू शकते आणि फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स ॲक्टिवेट होतो. त्यातून आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स जसं की कॉर्टिसॉल पाझरायला लागतात आणि ही परिस्थिती सातत्यानं अशीच राहिली, क्रॉनिकली आपली बॉडी स्ट्रेसमध्ये राहिली, तर आपल्या शरीराच्याही आरोग्यावर आणि मनाच्याही आरोग्यावरती वाईट परिणाम होतात. आपल्या मनामध्ये सतत अलर्टनेसच्या मोडमध्ये आपण राहिल्यामुळे अँझायटी येऊ शकते. निगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे असेल किंवा स्वतःलाच जणू ऑलमोस्ट हेट करायला लागल्यामुळे डिप्रेशनकडे वाटचाल होऊ शकते. तसंच काही जण हे मनातल्या निगेटिव्ह सेल्फ टॉकला कम्पेन्सेट करण्यासाठी परफेक्शनिझमच्या रस्त्याला जाऊ शकतात, म्हणजे सतत अजून 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 प्रगती करण्याच्या दिशेला जाऊ शकतात. त्यातून बर्नआउट होऊ शकतं आणि शारीरिक आरोग्यावरती सुद्धा डोकेदुखी, स्ट्रेसमुळे झोप न लागणं, अनेक शारीरिक व्याधी अशा प्रकारचे परिणाम पण पाहायला मिळू शकतात. या सेल्फ कंपॅशनच्या अभावामुळे फक्त आरोग्यावरतीच परिणाम होतात असं नाही, तर आपल्या आयुष्यातल्या बाकी पण ॲस्पेक्ट्सवरती बरेच परिणाम होत असतात. आपण स्वतःशी खूप कठोरपणे वागल्यानं किंवा स्वतःवरती सतत टीका केल्यानं आपलं मोटिवेशन पण कमी होऊ शकतं. त्यातून आपली शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक असो प्रगती थोडीशी थंडावू शकते. शिवाय आपण स्वतःशी निगेटिव्ह सतत वागत राहिल्यानं स्वतःबद्दल आपल्याला
थोडंसं निगेटिव्ह वाटत राहतं, आपण स्वतःला आवडेनासे होतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नात्यांवरती सुद्धा होतो आणि आपली नाती पण डॅमेज होऊ शकतात. तसंच आपल्या इतरही आयुष्यातल्या आनंद घेण्याच्या ज्या जागा असतात तिथून आपण या निगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे आनंद घ्यायला आपण तिथून मुकू शकतो. अशाच मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि पॉझिटिव्हिटीवरच्या व्हिडिओजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.